की पुढच्या विधानसभेत रवी राणा हे तुम्हाला दिसणार नाही आणि रवी राणा हे महाराष्ट्राची मस्करी करतात, तुम्ही काय सांगा? असं आहे की महाराष्ट्राचा अमरावती जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि मला वाटते महाराष्ट्रावर हृदयापासून महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मी प्रत्येकावर प्रेम करतो. मस्करी करायचा प्रश्न येत नाही. संजय राऊत ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात, त्यांना माझा सवाल आहे, तुम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत? तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का? अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होते राज्यसभामध्ये अर्ध्या मतांनी तो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही, लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या गोष्टी करते, याला पाळणार त्याला पाळणार. अरे स्वतः संजय राऊतनं हिंमत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा, बडनेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा, अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा. या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे. पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही, महानगरपालिकाने, आमदारकीने कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही, तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. हा एकच करू शकते, जाऊन सिल्वर वोकर लोटांगण टाकू शकते, 10 जनपदावर जाऊन लोटांगण टाकू शकते आणि मातोश्रीची चौकीदारी करू शकते. पण कुठल्या लोकांच्या न्यायासाठी आजपर्यंत संजय राऊत एक शब्द बोलला असेल लोकांच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी, एखादा वाक्य दाखवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.